दुसरा पण आहे सुशी स्पायडरमॅन. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. गाईज, सकाळ उठलो की नवीन समस्या चालू असतं. हे बघा, हे खराब झालं, हे घ्यायला आलं स्टील मार्केटला. आणि आमची आज जत्रा आहे, म्हणजे आज आमचा सबिना आहे. तर तेच बोललो काहीतरी काम का दुसरा येईल, पण सकाळूच हे काम निघलेलं आहे. आता हेच आणायला आलेलो आहे. आता खोलले, आता एक नटणं अजून खोलले. इकडं बघा, इकडं पण यावं लागतं. आता आलो आहे दुसऱ्या दुकानावर सामान घ्यायला. काल सकाळ उठावं लागतं काही. त्यात आता जत्रा पण आहे, तर खूप मजा करायची राहते, खूप नाचायचं आहे. पण आपण तो घेतलेला आम्ही कॅमेरा तो नाही घेऊन जायचा, घाण होईल ना, म्हणून तो दुसऱ्या दिवसासाठी घेतलेला आहे. गाईत सामान आता जातो, फिटरला फोन लावतो, ये आणि लवकरात लवकर माझी गाडी नीट करून दे रे. टेवलाची सगळी सजावट चालू आहे गाईच. पालनं पण आलेले आहेत, पण अर्धे पालने तिकडे गेलेले आहेत. आम्हाला फायनल होत, तर घरून फोन आलाय की चल आपल्याला पनवेलला जायचे. तर आधी गाईज जेवून घेतो, जाऊन व्हेज खातो, आणि त्या कॅमेराला अजून ह्या भागाचे काय येतं तो मेमरी कार्ड. आणि गाईज मेमरी कार्डचे एवढा भयंकर भाव वाढले ना. जो मेमरी कार्ड म्हणजे सांगतो, जो मेमरी कार्ड 10 रुपयाला भेटायचा तो आज 50 रुपयाला भेटतंय. एवढं भयंकर भाव वाढलेला आहेत त्याचे. आणि कुठला लागतो तो पण विचारायचे. तर मी लावले माझ्या मित्राला फोन, पनवेलचा BDM वाला मोबाईलवाला. तिथून तर आपला मनोज भाई आहे, त्याला लावले फोन का विचार तुझ्या मित्राला कोणता तिथं सिम मेमरी कार्ड लागतो म्हणून. बघू आता त्याचा फोन येईल. जातो आता, जेवतो. कसली भाजी बनवली तर ती खावंच लागणार. आता जेवतो, यांना पनवेलला घेऊन जातो. माझं अजून दुसरा काम आहे, ते पण करून येतो. आणि बघू टाइम भेटलं तर त्याला विचारतो कोणता सिम कार्ड लागतो. सॉरी, मेमरी कार्ड. हे सिम कार्डची का मला एवढी आठवण येतोय. सोडला त्यांना पनवेलला, गेल्या त्या दोघी. आता माझं दुसरा काम आहे, तो मी करून येतो. इकडचे आपला ओल्ड पनवेलच्या इथे, तर आपल्या तक्त्याच्या इकडे जायचे, तिकडेच जातो, करून येतो. गाईस, दोन्ही पण कामं झालेली नाही आहेत. एक तो DIY त्याच्यामध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये पण लोकेश दादाला काय पाहिजे होतं ते नाही भेटलं. आणि दुसरं काम मी बँकेला काल मेल टाकलेलं, तरी त्यावेळी मला मेलचा काही रिप्लाय पण नाही दिला. आता त्या बँकेत जायला लागेल. आज घरी आजे पाठी गेलतो, एक बिंग बॅग आणायला आणि 30 मिनिटं घालवलेलं. तसं पण होतं. आता जातो, फ्रेश वगैरे होतो, आणि लोकेश भाऊचा नवीन स्टुडिओ खोललाय, त्याची शूट करायची आहे. पण त्या स्टुडिओन काय घ्या आणलाच ना अजून, म्हणून अशीच नॉर्मल. पण तुम्हाला दाखवलं तर एवढा भयंकर डेंजर वस्तू बनवलेत ना, तर भाई. आणि आपली याची पण ओपनिंग आहे. हो, याची ओपनिंग आहे आपली. कॅमेऱ्यापेक्षा महाग भेटलेली वस्तू आहे, याची ओपनिंग आहे मेन. जातो, फ्रेश वगैरे होतो. त्याला पण बरं जा, नंतर काहीतरी खायला जाऊ, आणि नंतर नाचायला जाऊ. फ्रेश वगैरे होऊन चाललं लोकेश भाऊच्या इथं. यांची ओपनिंग आहे आज, म्हणजे अजून ओपनिंग केली आहे, फक्त याच्यात टाकून शूट करायची. अजून शूट नाही केली आहेत, पण जातो आणि नंतर तुम्हाला त्याचा रूम पण दाखवतो एकदम सिनेमॅटिकमध्ये. भाऊची तो ओपनिंग करायला. भाऊ बावडे आपला काय करतो, यो सारखा त्या फोनानं धुतलेला. भावाची रूम बघा, आईला एसी कुणी नेली. भाईचे दिवस खूप एसीचे मागे चालले आहेत. हे बघा ना, भाईचं कामच अलग असतं ना रे. या आयला कोण बोलल. पहिले तर एवढी भयंकर रूम होती ना, तुम्ही बघले असते तर येडं झाले असतं. पण आता बघा, खूप मेहनत करतो. आता करतो अनबॉक्सिंग आपल्या भायावाच्या जातात. हे बघा, आरशाला भाईचं नादच अलग आहे ना रे डायरेक्ट. तरी आता काम जरा बंद केले म्हणून. आता याचं पण लय खतरनाक काम असतं. हो, काहीतरी नवीन आलेला दिसतोय. काय आहे, काय हाणलाय नवीन? स्पायडरमॅन. जबरदस्त. हे बघू शकता तुम्ही. होतं का बघ बाबा, एकदम परफेक्ट. जत्रा घालावं वाटतं. बघितलेली मी फक्त बरं साईज होतं का नाही तेच. माझी पण पण आहे ना, मला म्हणायची. हो, पण जबरदस्त आहे.
तर ना ही कोण स्पायडरमॅनचं भाऊ स्पायडरमॅन सेम नको ना आलं ते पण बरं आहे. चाहता ना चला आता ना पालखीला पालखीला मस्त की नाचता लांब लांबशी एक फुटात अच्छो दाखव जरा एक झलक दाखव एक कडकवाली बघितले असेल त्या मी तुमच्या याच्या साखरपुड्याला आपली झलक तरी द्यायची एक दाखव असते. ना एक पब्लिकला कोणाले आता कसं आता जरा गाडी एकदम शांत आहे ना म्हणून आता नको. लगीन करायचे का आता 8 वर्ष 8 वर्षांना 2 वर्षांना लगीन करायची लोक घरी पण सांगून ठेवते 2 वर्षांना लगीन पोर बघून ठेवा नसते. आणि एक महत्वाची गोष्ट राहिली विसरून गेलो यांच्या नादामध्ये. आता थेट भावानी आपल्या आदे गावामध्ये स्टुडिओ खोललाय आणि हा खास टॅटू साठी स्टुडिओ आहे. तर कोणालाही टॅटू काढायचा असेल आदे गावामध्ये तर नक्कीच या काले रात्री पण टॅटू काढू. हां 24 तास ओपन हा तर कुणाला काढायचं असेल तर थेट भावाच्या इथे जा घराचे इथे भावावर टॅटू काढायचे लगेच अवेलेबल असणार भाऊ तुमच्या. इंस्टाग्रामवर जाऊन आपल्या भावाच्या पेजला नक्कीच व्हिजिट करा. आणि भाई ही अशी वस्तू आहे काही जर नाही लागली तर हा सोन्यासारखा भाव आहे तिला. तर ती आता आमच्या नशिबावर आहे. यो काय मग तो दुसरा मोठा कधी कधी लागतो. अच्छा म्हणजे एजंट टाकून त्याला नीट रे बाबा. बोला गावदेव माते की जय. पिन घे ना पिन नाही का. ओ हो बोला गणपती बाप्पा मोरया. ओ माय गॉड बघू शकता इथे डॉट येत होता. झालेली शूट चालू हे बघू शकता झालेली आता शूट चालू. मोडली का काय. नाही मोरली नाही. हॅलो हॅलो गाईज कसं काय पब्लिक आलेलो आहेत आपण कॅमेरा सकट. चाललोय आता काहीतरी खायला खाण्यासाठी. बघू कारण की सकाळपासून काही खायला नाही होता ना. मी म्हणजे मी जेवलेलो मस्त की तुम्ही तर बघलेच. यो बाई जेवले का ना माहिती नाही. आधी खायचा कॅन्सल केला बोललो आपण दर्शन घेऊन येऊ चला पहिला त्याच्यानंतर जाऊ काहीतरी खाण्यासाठी. आता देवलामध्ये तुम्हाला दाखवतो आतमधला डेकोरेशन खूप चांगला केलेला आहे. खरोखर भाई आणि डेकोरेशन एवढा भारी होता ना खूप आवडला खूप चांगला होता. आता सबीन आहे त्याला तर खूप मज्जा येणार आहे. ते पण नाचणार लांब लांबशी नाचणार आहे. माझा फोन काय माहित कुठं पडतं बस नुसतं एवढाच होतो त्यांच्यासोबत आजचा दिवस. आल्यावर या कॅफेला आम्ही 2 जण बघू करतं नवीनच बघले आणि आता बघू जाऊन असं आहे का म्हणजे आपणच नवीन. अच्छा अच्छा चल जाऊन बघू कसा लागतं इथं. वाघांची तोंडा बघायला आहे जबरदस्त आहे भाई. काहीतरी बाहेरचा अशा मनाला भावतोय. यो पण बघ ना तरी आम्हाला गोव्याचा कॅफे राहिला तो जायचा. माझं डोक्यावर थोडा त्याचा जायचं राहिला काही कारणास्तव. आणि त्यांचा सिलेंडर पण कपलेला ते पण ठेवलं दुसरावाला कॅफे. चांगला आहे खूप चांगला. आता टेस्ट करून बघतो कसं काय होतं. यो सूप आहे बोलतं. आपले कांडे ग वाटी भरून दिली असती ना प्लस ती एवढी याद्याच्या शेव टाकून दिली असती. म्हटलं कॉफी आयटम मागवले काहीतरी. कांडे तुझंच भारी आहे. आले आता दुसरा पण ये सुशी. आता बघू यांची सुशा कशा आहेत खाऊन. बाई एवढं डेंजर सूप आहे ना आमचा खांड्याना ऐकू शकत यांना. मशरूम असं आहे का. आहे जबरदस्त आहे. लय डेंजर आहे. जो बटर खाऊन शिलेच खाऊन बघ डिप करून खायचं. मस्त वगैरे पिल्ल्या कशी काय लागतं खाऊन.
आता माझी बारी पण आहे खायची. नॉनव्हेज सांगते ना बाई खरोखर एकदम नॉनव्हेज सारखीच आहे, काहीच फरक नाही, एकदम भारी. ब्लू सुशी भारीच लागतो. अजून बाकी अरे मला माहिती होता हे कॉपी करतील गोवावाल्यांची. गोव्याला पण असंच होतं ना, ते तुम्हाला नाही दाखवलं काठ्यांचा टेम्पटेशन असंच आहे. बाई एवढी भारी ही चव आहे ना, खरोखर एकच नंबर लागली. व्हेज येते काय हा तो तर व्हेजच आहे, व्हेजच काय आल्या इथे खास आपण. मीठ येते. एकच नंबर. बाई मला स्टिकमध्ये नाही खात आहे. ए याजो ठेव काय चाललं तुझी तुझी. हे भारी आहे. चाले याची बारी यो मना खायचं होतं. याच्यावरती काय यो आवा काढो, तो मी अजून कधी खाला नाही म्हणून मला खायचा होता. बघ कसा लागतो. चव मला दिसत नाही काहीच नाही कल याच्यावर उडून टाकायच्यात. बघू आता हवा काढो. आणल्या आता टिरामिसू बनवायला. अरे बाय आईला नक्की का आणलेला इकडे पाला घाला तुला आला दादाच्या मशीनी चालला पाला घाले असता. एवढा मोठा बाउल मस्त एवढा मोठा आम्हाला वाटतं काय काय येते याच्या पालाच किती आहे बघ. पाला पण असा अरे मशीन आहे ते बाकड्या घालता ह्यो पाला ह्यो. आईस असतं तर ठीक होता. हा बघ चल समोर बनवले ताई आलती बनवायला ठेक. बघू आता कसा लागते तर. आधी तू टेस्ट करून बघ कसा लागतो. हा बघ आई मला जरा समज नाही पण. अरे सगळा हलवलाच बाजार. अरे कुठं नाही तुटल घे अडका असतो गाईज. बघ तू बघ बाबा बाबा कडू लय भयंकर कॉफी आहे. वर गाईच खूप चांगला झाला आणि मज्जा पण आली आहे. नाचलो जरा त्याची वाईट घेतली. आणि गावातला सबीना कधी निघतो त्याचीच आम्ही वाट बघतोय खास करून. चला निघालो जाण्यासाठी गाईज आपण आता थेट घरी. आणि प्लस आपल्या इकडे सबीना तर तिकडं पण नाचायचं आहे. तू नाचणार का ना भावड्या? गपचूप गपचूप डायरेक्ट असं लोळण म्हणते. आता काय आपला झालेला आहे कार्यक्रम. मी एकदम व्यवस्थित नाचणार कारण की माझा कार्यक्रम अजून झाला 2 वर्षांकाराची म्हणून एकदम. हा पुढचं वर्ष आहे ना तुला कव्हर करायला. हो बाबा नावा बारीक ठेवतील का? कपडे वगैरे चेंज करावं लागणार गाईज. आणि तू सेन सांग आपण पाला टाकलेला बाबा तो पाला अरे का बारीक पाला होता का अर्धा तो भावांडा. आपण तो फेकून दिला आपल्याला नको म्हणून. हा तर वेटर पार्सल देऊ का आता लोक कालवणच्या मशीन नेऊ का पाला. काय आणले रे देवा. त्यांचा दाट तुटाचा विचार यांचं. गावात गाई जातो आता लोकेश भाऊच्या घरी पण आपल्याला माखायचं नाही हा जास्त म्हणून लांब लांबूनच.
हे तुम्ही दृश्य बघू शकता. इकडं पण बँड वाजतोय आणि तिकडं आमच्या वलीचा बँड वाजतोय. तिकडं या वलीचा आणि डीजे ऑलरेडी पोचलेला आहे. काय असं करू नका गाववाल्यावर. हे बघा इकडं अलगचे डीजे आहे, इकडं अलगचे बँजो आहे. हे बघा
आलेलो आहे गाईज घरी. फक्त आणि फक्त 2च वाजले, जास्त टाईम नाही झाला. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. म्हणजे उठलो तर खूप लवकरच, पण माझी पूर्ण कामं वगैरे करून मी आता निघालो. ड्रेसिंग पण मारले, मी तुम्हाला ड्रेसिंग पण दाखवतो. आणि आपण आता DJIमध्ये पॉकेट कॅमेरा याच्यामध्ये शूट करतो आहे. जातो आहे आता गाईज फ्लॅटवर. सारांश भाईला पण स्कूलमध्ये सोडायचे, त्याचे एक्झाम चालू आहे ना, त्याच्यामुळं त्याला आज सुट्टी नाही, पण तो लवकरच येईल. 3-3:30 जातं आता फ्लॅटवर. आता फक्त मला याची कालोखात टेस्ट करायची आहे, कशी कॅमेरा क्वालिटी देतोय म्हणून. लाईट घालून बघतोय. कुठे लाईट बाई दिसेल का नाही. रातचे पण शूट करायचे गाईज याच्यामध्ये, तर कसं का होणार. हे कायच नाही दिसत. तास आमच्या सारांश भाईला स्कूलमध्ये घेऊन गाईज. म्हणजे मला जास्त कॅमेरा जमत नाही, कारण की आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे, आणि खूप चांगला पण दिवस आहे, कारण की आमच्या गावात आज जत्रा आहे, म्हणून हा कॅमेराची शूट चालू आहे. याच दिवसासाठी पण मी ठेवलेला कॅमेरा ना सारांश भाई. आता जातो काहीच, फक्त तो ठेवायचा लय मुश्किल आहे कॅमेरा. नुसतं कॅमेरा याचा इकडे तिकडे हालतंय, जास्त याची मला भीती वाटते. सोडलेला आहे सारंग व्हायला स्कूलमध्ये. तिकडे पाण्याचा पण फोन होता आणि लोकेश भाऊचा पण फोन होता गाईज की कुठे आहेस, ये चल लवकर. त्यानं बोललो थांबा की येतो. त्यानं सांगितलं सारंग व्हायला स्कूलमध्ये आज पण स्कूल. अरे भाई त्याचा पेपर आहे म्हणून त्याचं स्कूल आहे, नाही तर तो मोकळ आहे का ना आजच्या दिवशी स्कूलमध्ये जायला. आले आता याचे घरान, पण याच्या काय चालले अजून लोका तिकडे जत्रण गेली तरी अजून इकडे कॉफ्याच बनवत आहे. काय व्हायचं काय माहिती. 100 घालतं काय नाही का नवीन नवीन आयटम. आता मला दाखवतो ना बा, मला जरा जमन आहे म्हणून मी कॅमेरा जास्त बघ. इकडे इस्टो ठेवले गरम करीत. कुठे इस्टो, इस्टो गरम करीत ठेवले. हा आणला. आईला एवढंच पाणी त्याच्यात. असं आहे काय. बनव फोम बनवणं तर काय पण बनव. कसा वाटतोय गाईज तुम्ही बघू शकता. आता मला मी तर खूप खुश आहे या कॅमेऱ्यामध्ये खरोखर. फक्त मला नॉर्मल जमत नाही आहे, त्याच्यामुळे जमल 5-7 दिवस लागतील जमण्यासाठी, आणि आपण जमून पण घेऊ. चालले आता आम्ही 3 जण जत्रण. लोकेश भावाला जरा टाईम झालता यायला, त्याला बरं चल जत्रा कापायची. अरे दोन्ही साईडला दुकान आहे ना, म्हणजे तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे म्हणून. चला गाय जातो आता आम्ही घरी. जेवण करतो मस्तपैकी 3 जण जाऊन. काय जेवण वगैरे निघलोय. आता 3:30 वाजता बाबूला आणायला जाईन, आणि एवढे उन्हात कुठेच न जाणार. घरात जाऊन थोडा शांत चित्तेने आराम करतो. या भावाला पण सांगितलंय घरी जा मस्तपैकी आराम कर, आणि त्याच्यानंतर 7 वाजता 6-7 वाजता जाणार जत्रेमध्ये, जरा पाळण्यामध्ये खेळायला. जसे आमचे स्कूलवाले मित्र आणि मैत्रिणी येत ना, मग ते कसं मीटअप होतो ना आमचा, मग तो जावाच लागतं ना भाऊसांनो. कसं कधी भेटता कधी नाही भेटत, अर्ध्यांची लग्न झाल्यात हे ते, मग त्याच्यामुळं आम्ही जातो. आम्ही सगळं मित्र मी तुम्हाला दाखवतोच गाईज. खरोखर खूप क्लॅरिटी चांगली आहे कॅमेऱ्याची. आले आता देवला गाईज. गर्दी मग अशा खूप भयंकरवाली गर्दी होती. चला गाईज खूप चांगला दर्शन झालेलं आहे. आता जातो घरी, जाऊन आराम करतो. मगाशी नव्हतो गेलो कारण की खूप गर्दी होती भयंकरवाली, म्हणून गेलो नव्हतो दर्शनासाठी. पुरे मागे जा कर आता. काहीच फक्त आम्ही 2 जणच आल्यात. अजून आमची स्कूल फ्रेंड्स काय माहिती कुठे गेलेले आहेत. गंगा आणि मीच टाइमपास एक्सप्लोर करतोय जत्रा. और कुछ तू खेल क्यों नहीं रहा है?
काय अजून खेळलंय पाहिजे तुला अजून सांग. हा काय पाहिजे दाखव. काय पाहिजे काय पाहिजे कुठे गेला तो पाहिजे. पच्छे निकालो पच्छे काय पाहिजे. हा बस एवढाच. यो फुगव फुगव यो फुगव परत 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 फुगव यो फुगव. बघू शकता पोलाड भाईचं किती मजा करतायत. गाईस पहिल्यांसारखी जत्रा अजून भरलेले नाही आहे. एवढी भरली नाही तरी पाल नाही आले. मग पब्लिक दोन्ही साईडला गेलेली आहे. गाईस साजन पण आलेला आहे पण त्याला रस्ताच नव्हता भेट. कारणाला मित्र तिकडं सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपले. हे मालवाड्याचा पोर आहे ह्यो तर कालू आमचा माणूस. गाईस सारंज भाई पण आलेला आहे जत्रेमध्ये शॉपिंगसाठी. काय घेतला कशात बसलेला. हा होडीमध्ये होडीमध्ये. मग घरी नको घ्यायची होडी. काय भिजला अरे बाबा. गाईस कालू आणि कद्दू आलेला आहे. कद्दू का पक्का टेन्शन मध्ये दिसतं वाटतं. लाल काल्याने जास्तच पैसे गेले ना असं वाटतंय याला. काय कालूचा भाऊ सालू. कालूला बोललोय रसमलाई खातं का. कालू तोंड फिरवतोय. नको का रे कालू. का रे खा भैयाच्या हाताचा श्वास खा गेले. बघा गाईस कशी उड्या मारतय. बघा ती बघ त्याला. बघा आता गाईस इकडचं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. आता आम्ही चाललो दुसरीकडे एक्सप्लोअर करायला दुसऱ्या साईडला. आल्या आता गाईज आमचे वलीचे जत्रण इकडं. आई जो माझा मित्र आहे आम्ही दोघंच एक एक महिना फक्त मागं पुरा असू. पण याने लगीन केले आता एवढ्याच लवकर. तर मला यांना विचारायची काय म्हणजे एक्सपिरियन्स काय टेन्शन असतं का बघा. नाही लग्न नका करू म्हणजे एवढे लहान मनात वयात तर लग्न नकाच करू. तुम्ही काय करा गाडवा करायला लागला मजबुरी होते. अच्छा अच्छा असं आहे का. नाही माझा विचार चाललेला रे 2 वर्षात लगीन करावं म्हणून. एवढं लवकर तरी नको करू मस्त एन्जॉय करून घे मग लग्न कर. अच्छा अच्छा चालेल नक्कीच. बाई किती टेन्शनमध्ये बरं की उगच लगीन केले. लय बाई टेन्शनमध्ये. साईबाबा गँग यो काल लहान झालता नुसता गाल्यान धावं. कधी न गावान धावणार पोऱ्या नुसत्या गाल्यान धावं. कुठला डान्स यू काल पिकाचू नॉडी तबेलावाल्याचा पोऱ्या गप्पू त्याला सोन्या म्हणतात. एवढंच काही म्हणून सांगतं लव बिवर पटू नका. कद्दूला बघा काहीतरी घ्यायला सांगले. हो काहीतरी घ्यायला सांगले म्हणून यो इकडे घ्यायला आले. यो मंगलसूत्र घे ना. काहीच काय नाही मजा आली. खूप कंटाळा आला इकडं तिकडं कारण की 2-2 ठिकाणी होती म्हणून. आता जातो आपला अंकित भाई आले लोकेश भावाच्या इथे. जातो त्यांच्याजवळ बसतो टाईमपास करतो. आणि जर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.